ಮಗರಿ ಗರಿ ಮಗ ಮಗರಿ ಸ ನಿರೆ ಗ ಗಮಧನಿ ದ ಮಧನಿ ರೇ ದ ಮಗ ಮಗರಿ ಗಮಧನಿ ಮಧನಿ ಮಧನಿ ರೇ ಸಾ ನಿ ಧನಿ ಗಮಧನಿ ರೇ ನಿ ಧಮ ಮಗರಿ वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण
पाठ केले हरि पाठ केले भ्रमर गुंतले सुमन तरीके भ्रमर गुंतले सुमन तरीके जगत बदलना हरि बिन हरिपाठाच्या 19व्या अभंगाकडे आपण आलेलो आहोत. नामस्मरणाचं महत्त्व याही अभंगात माऊली सांगतात. पण ते सांगण्याआधी नारायणाचा जप का करतात ते पहिल्यांदा सांगतात. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप. परमेश्वराला समजून घेण्याची, परमेश्वराकडे जाण्याची अनेक साधनं आहेत. वेद आहे, पुराण आहे, श्रुती म्हणजे उपनिषद आहे. या सगळ्यांचं सार एकच आहे. वेदशास्त्र प्रमाणे श्रुतीचे वचन काय सांगतात, श्रुती काय सांगतात वेदशास्त्र, तर ते म्हणजे श्री हरिनाम साधना ही सर्वात श्रेष्ठ साधना आहे. एक नारायण सार जप. भगवंताचं नाम हे सर्वश्रेष्ठ आहे. नामस्मरण पण हे सगळं नारायणापासून उत्पन्न झालेलं आहे. याचं स्मरण ठेवून साधना करावी, असं एकमेव नामसाधना. अशा नारायणाचा तुम्ही जप करा. पण पुढे काय म्हणतात, जप तप कर्म हरिविण धर्म भाऊगाची श्रम व्यर्थ जा. जप तप कर्म हे करा, पण हे सर्व व्यर्थ ठरतात.
कशा वाचू? हरिनामोच्चारणा वाचू. हरिनाम हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ईशप्राप्तीची जी अनेक साधनं आहेत त्याच्यात जप तप कर्म ही प्रधान अंग आहे. पण हरीवर श्रद्धा नसेल तर सर्व व्यर्थ आहे. मौली प्रत्येक शब्द काही विचार करून वापरतात. नारायण हा शब्द मागच्या पहिल्या कडव्यामध्ये वापरला, याच्यात हरी हा शब्द वापरला. हरी म्हणजे परमात्मा. त्याच्यावर जर श्रद्धा निष्ठा नसेल तर सगळी साधना व्यर्थ आहे. तर ती साधना होत नाही. जप हा शारीरिक वाचिक असा एक तपच आहे. जप करणं म्हणजे काय? पण अंतरंगाचा विकास कशामुळे होतो? तर नामस्मरणामुळे होतो. नामसाधनेचं महत्व हे ज्ञान धर्माशी जोडलेलं आहे. पुढच्या कव्यामध्ये ते म्हणतात, हरिपाठी गेले ते निवांतची ठेवे, भ्रमर गुंतवे सुमन कळके. पुन्हा मौली इथं अतिशय सुंदर दृष्टांत देतात. ज्ञानेश्वरीमध्ये खूप मोठे आणि छान दृष्टांत विस्तार करून सांगितलेले दिसतात. पण इथं ज्ञानदेवांचं कौशल्य आहे की एका ओळीत इतके सुंदर दृष्टांत देतात की ते खूप काही सांगून जातात. इथं म्हणतात ते भ्रमर म्हणजे भुंगे ज्याप्रमाणे फुलातील मकरंद घेण्यामध्ये तल्लीन असतो, तादात्म्य पावतो, तसं साधक नामाच्या मकरंदाचा आस्वाद घेण्यामध्ये पूर्णपणे तल्लीन होऊन जातो. अतिशय सुंदर असा दृष्टांत मौली इथं देतात. इथं निवांत हा शब्द का वापरला? तर निवांत म्हणजे चित्ताची एक प्रकारची स्थिरता, सुखमय अशी स्थिरता. सर्व विकारांपासून मन बुद्धी चित्त दूर होतं केव्हा? नामस्मरणामुळे. आणि तेव्हाच निवांतपणा येऊ शकतो. निवांत याचा अर्थ आराम या अर्थाने निवांत नाही आहे. इथं निवांत याचा अर्थ शांतता, ती नामस्मरणामुळे प्राप्त होऊ शकते. शेवटच्या कडव्यामध्ये मौली म्हणतात, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमकुळ गोत्र वर्जी येवे. आता इथं शस्त्र हा शब्द हरिनामासाठी वापरला, थोडं आश्चर्य वाटेल. पण ते शस्त्र कोणासाठी आहे? तर यमधर्मासाठी आहे. ज्ञानेश्वर मौली म्हणतात की हरिनाम मंत्राचं सामर्थ्य असं आहे की यम किंवा यमधर्म किंवा त्याचे किंकर, त्याचे सेवक हे कोणीही नामधारकाकडे, नामस्मरण करण्याकडे वक्र दृष्टीने पाहू शकत नाहीत, त्याला यातना देऊ शकत नाहीत, असा या मंत्राचा प्रभाव आहे. सगळे संत एकच सांगतात. अनेक वेळा वेगवेगळ्या अभंगामधून त्यांचं सार एकच येतं. नामदेव मौलींनी ह्याच आशयाचा आपल्या अभंगात म्हणताय, यम सांगे दूता कानी, तुम्ही जाता मेदिनी, विष्णू भक्त चुकवणी, येव बांधवनी आणा. असं हे नामाचं महत्व आहे. हरीचं नामस्मरण सर्व काळात सर्व स्थितीमध्ये अत्यंत श्रेष्ठ असं साधन आहे.